नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची आपली पहिली टिप्स आहे, बऱ्याचदा आपण मुलांसाठी जेव्हा मॅगी किंवा पास्ता बनवतो तर खूप वेळा असं होतं की ते पास्ता एकमेकांना खूप चिकट होतं आणि चिटकलेलं जर राहिलं ते खायला देखील चांगलं वाटत नाही। पण मॅगी किंवा पास्ता चिटकू नये म्हणून एक छान टिप्स आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, आता मी इथे पास्ता गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। पास्ता जेव्हा आपण पाण्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवतो तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून जर पास्ता शिजवून घेतला तर पास्ता मोकळा होतो, एकमेकांना चिटकत नाही आणि कितीही वेळ तसाच ठेवला तरी तो चिकट न होता मोकळा राहणार आहे। तर नक्कीच तुम्ही ही टिप्स वापरून बघा। त्यानंतरची पुढची टिप्स आहे, कुठलेही कडधान्य जेव्हा आपल्याला भाजीसाठी बनवायचे असतात, आता हरभरे जर इथं मी घेतलेले आहेत तर हे हरभरे जर आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी लावले तर बऱ्याच वेळा यांना खूप साऱ्या शिट्ट्या दिल्या तरी देखील ते हरभरे पटकन शिजत नाही। पण हरभरे पटकन शिजावे, अगदी 2च शिट्ट्यांमध्ये मऊ होऊन जावे, यासाठी काय करायचं आहे, तर इथे मी कुकरमध्ये हरभरे शिजण्यासाठी लावलेले आहेत। आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून जर हरभरे उकडायला ठेवले तर हरभरे अगदी 2च शिट्ट्यांमध्ये मऊसूद होतात, लवकर शिजतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरभऱ्यांना छान चव देखील येते, ते आळणी देखील लागत नाही। कुकरची पूर्ण वाफ काढून झाल्यानंतर मी तुम्हाला हरभरे दाखवते। तुम्ही बघू शकता हरभरे एकदम मऊसूद शिजलेले आहेत। त्यानंतरची पुढची टिप्स बघूया, संत्री खाऊन झाल्यानंतर संत्र्याची जी साल असते आपण ती कचरा म्हणून फेकून देत असतो, पण ह्या सालीचा आपण खूप छान वापर करू शकतो आणि साल खूप फायदेशीर देखील आहे। तर ह्या सालीचा आपण कसा वापर करायचा आहे तर ते बघूया। आता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि संत्र्याची जी साल आहे त्याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पातेल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। खूप छान उपाय आहे, अगदी याचा खूप छान वापर आपल्याला घरामध्ये करता येईल। टाकाऊपासून टिकाऊ अशी ही टिप्स आहे, तर नक्की तुम्ही ह्या टिप्सचा वापर करून बघा। पूर्ण संत्र्याची जी साल आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। कितीही जास्त प्रमाणात जर संत्र्याच्या साली असतील तरी देखील तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी फक्त एकच संत्र्याची साल आहे ती घेतलेली आहे, तिच्याच साली मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही जवळपास एक संत्र्याची साल एवढी झालेली आहे। आता या सालींमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, पूर्ण साली पाणीमध्ये भिजतील एवढ्या पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पूर्ण साली पाण्यामध्ये अशा मिक्स करून द्यायच्या आहेत। आता हे पातेलं जे आहे ते मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवणार आहे। तर जवळपास 5-1 मिनिटं आपल्याला या साली या पाण्यामध्ये अशाच उकळवून घ्यायचं आहे। संत्र्यांच्या सालीचा पूर्ण रंग बदलेपर्यंत या साली आपल्याला ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत। जवळपास 6 ते 7 मिनिटांनंतर संत्र्याच्या सालीचा पूर्ण रंग पाण्यामध्ये उतरतो। आता हे पाणी आपलं उकळून तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून देणार आहे आणि हे पाणी आपल्याला आता गार होऊ द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटात पाणी पूर्ण गार होऊन जातं, कोमट होऊन जातं। आता तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण जवळपास कोमट झालेलं आहे। आता हे पाणी एका भांड्यामध्ये मी गाळणीच्या मदतीने गाळून घेणार आहे। आता या पाण्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ॲड करून घ्यायची आहे, ती गोष्ट कोणती आहे ते बघूया। त्यानंतर आपण विनेगर वापरत असतो घरामध्ये, ते व्हाईट विनेगर घ्यायचं आहे आणि 2 ते 3 चमचे विनेगर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे। आणि या पाण्याचा वापर आपण कुठे करणार आहोत, तर ह्या पाण्याचा वापर जो आहे तो आपल्याला घरामध्ये फरशा पुसताना करायचा आहे। यामध्ये आपण संत्र्याच्या साली वापरलेल्या आहेत, त्यामुळे या पाण्याचा खूप छान वास येतो आणि विनेगर टाकल्यामुळे काय होतं, घरामध्ये जी काही घाण असते ती स्वच्छ होण्यासाठी मदत होते। घरगुती सोल्युशनचा खूप छान इथे आपल्याला फायदा होतो। त्यानंतरची पुढची टिप्स बघूया, तर ही टिप आहे तांदळासाठी। आता मार्केटमध्ये डुप्लिकेट प्लॅस्टिकचे तांदूळ देखील आलेले आहेत, पण हे तांदूळ ओळखायचे कसे, तर हे खूप सोपं काम आहे। एका सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे तांदूळ चांगले आहेत की नाही की डुप्लिकेट आहे अगदी सोप्या पद्धतीने ओळखू शकता। तर त्यासाठी काय करायचं आहे, तर मी इथे ग्लासभर पाणी घेतलेलं आहे, तुम्ही वाटीमध्ये देखील पाणी घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणात अगदी मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या पाण्यामध्ये असे टाकून द्यायचे आहेत। अगदी थोडेसे तांदूळ घेतले तरी देखील चालणार आहेत।
त्यानंतर या पाण्यामध्ये हे तांदूळ 10 ते 15 मिनटं आपल्याला असे भिजत ठेवायचे आहेत. 15 मिनटानंतर पाण्याचा थोडासा रंग बदलतो, कारण की जेव्हाही आपण तांदूळ पाण्यामध्ये धुतो तर त्या पाण्याचा रंग असा होतो. त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण तांदूळ जे आहेत ते असे वर काढून घ्यायचे आहेत. तुमचे तांदूळ जर चांगले असतील तर ते पाण्याच्या खालीच राहतील आणि प्लॅस्टिकचं जर तांदूळ असतील तर पाण्यावर ते येतील, कारण की प्लॅस्टिक जे आहे ते पाण्यावर येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती पद्धतीने बघू शकता तुमचे तांदूळ चांगले आहे की नाही ते. अगदी सोप्या पद्धत आहे. अजून एक दुसरी पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि गॅसवर ते टाकून बघायचे आहेत. गॅसवर जर ते तांदूळ जळाले तर समजून घ्यायचे तांदूळ चांगले आहेत. पुढची टिप्स आहे, बऱ्याचदा ड्रायफ्रूटचे असे बॉक्स आपल्याकडे येत असतात. यामधले ड्रायफ्रूट जे आहेत ते प्लॅस्टिकच्या पिशवींमध्ये असे बंद असतात आणि आपण हे जर डायरेक्ट वापरले तर ते योग्य नाही, कारण की आपल्याला देखील माहीत नसतं की हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कधी पॅक केलेले असतात प्लॅस्टिकमध्ये. याला एक वेगळा वास देखील यायला सुरुवात होते. पण यांचा वापर करण्यापूर्वी काय करायचं आहे, सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जवळपास दिवसभर हे असे उन्हात सुकत ठेवायचे आहे आणि त्यानंतरच याचा वापर करायचा आहे. याचा कुबट असा वास देखील निघून जातो. त्यानंतरची पुढची टिप्स बघूया. तुमच्याकडे जर अशी गाळणी असेल तर या गाळणीचा तुम्ही एका छान पद्धतीने वापर करून घेऊ शकता, तेही कपडे सुकवण्यासाठी. तर काय करायचं आहे, गॅस लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही गाळणी त्या गॅसवर अशी आपल्याला ठेवून द्यायची आहे. बऱ्याचदा लाईट गेलेली असते आणि इस्त्री देखील आपल्या घरात नसते आणि मुलांचे कपडे जे असतात थोडेसे ओलसर राहून जातात, पूर्ण सुकत नाही आणि असे ओलसर कपडे घालायचे म्हटलं तर मुलं नको म्हणतात. पण ही एक छान पद्धत आहे, जेणेकरून मुलांची टोपी किंवा छोटे जर कपडे असतील तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ते वाळवून घेऊ शकता, तेही अगदी 2च मिनिटांमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या गाळणीवर मी आता एक छोटीशी मुलाची पॅन्ट आहे, ही थोडीशी वाळवून दाखवते. ही पॅन्ट बघू शकता तुम्ही, अगदी थोडीशी ओली आहे, पण अशी जर गाळणीवर ठेवून आपण ही जर अशी थोडीशी गरम करून घेतली तर यामध्ये जो काही ओलसरपणा होतो त्याची वाफ होते. आणि जर लाईट नसेल घरामध्ये, इस्त्री जर नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता. 2च मिनिटांमध्ये अगदी कपडे जे आहेत ते सुकून जातात. बघू शकता तुम्ही, थोडीशी पॅन्ट ओली होती आणि मी ह्या गाळणीवर अशा पद्धतीने ही पॅन्ट ठेवून तुम्हाला सुकवून दाखवते आहे. पॅन्ट अगदी 2च मिनिटात सुकून कोरडी देखील होऊन जाते. त्याचबरोबर इथे एक टोपी आहे, ही टोपी देखील थोडीशी ओली आहे. तर ही टोपी देखील मी अशाच पद्धतीने तुम्हाला सुकवून दाखवते. टोपीमध्ये जो काही ओलसरपणा, जे काही पाणी राहिलेलं आहे ते गॅसच्या वाफेमुळे लगेच सुकून जातं आणि कपडा जो आहे अगदी 2च मिनिटात कोरडा होऊन जातो. जास्त मेहनत देखील लागत नाही. कमीत कमी मेहनतीत इथे खूप छान रिझल्ट आपल्याला मिळतो. तर तुम्ही देखील गाळणीचा वापर करून बघा आणि थोडेफार जर कपडे ओले राहिले असतील तर अशा पद्धतीने सुकवून बघा. नक्कीच याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर 2ही कपडे मी अगदी 2च मिनिटात इथे सुकवून कोरडे करून घेतलेले आहेत. जास्त वेळ देखील गेला नाही आणि कपडे जे आहेत ते खूप ओले होते ते अशा पद्धतीने सुकून देखील गेलेले आहेत. तर आज दिलेल्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप्स आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या.